अभिमन्यू किर्लोस्करचे फोटो आणि त्यावर लागलेलं रक्त रहस्याच्या चक्रव्यूहात आता अडकलीये वृंदा. सन मराठीवरील सौभाग्यवती वृंदा मोहन या मालिकेत सध्या रहस्यामागून रहस्य उघड होताना दिसतंय. वृंदा कशी बशी तिच्या मोहन पर्यंत पोहोचलीये, पण समोर असलेली व्यक्ती मोहन नसून अभिमन्यू किर्लोस्कर आहे. त्यामुळे या मालिकेला वेगळंच वळण मिळालंय. नुकताच सन मराठी वाहिनीने सौभाग्यवती वृंदा मोहन या मालिकेचा प्रोमो शेअर केलाय. प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की अभिमन्यू किर्लोस्कर रूम मध्ये येतो आणि जोरात आजी आजी अशी हाक मारतोय. मात्र पुढच्या क्षणी जे काही पाहतो ते पाहून सगळ्यांनाच धक्का बसेल आणि ते ऐकून जानकी किर्लोस्कर तिथे धावत येते आणि घाबरलेल्या आवाजात ते बघून म्हणते की बापरे, हे कोणी केलंय. यानंतर घरातील सगळे सदस्य एकामागून एक त्या खोलीत जमा होतात आणि वृंदाच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं आणि ती सुद्धा पूर्ण हादरलेली असते. आणि त्यानंतर आपल्याला काही दृश्यांमध्ये असं पाहायला मिळतंय की अभिमन्यू किर्लोस्करचे खाली फाडलेले फोटो टाकलेले असतात आणि त्यावर रक्त सांडलेलं असतं. आणि हे पाहून घरातला प्रत्येक जण तितकाच घाबरलेला असतो की हे नेमकं केलंय कोणी, याचं उत्तर आता मालिकेत येत्या काही भागातच पाहायला मिळेल. तर दुसरीकडे प्रोमोमध्ये असंही पाहायला मिळते की ते सगळं पाहून हरिकाका म्हणतात की बाहेरून घरात कोणीही आलं नव्हतं. त्यानंतर वृंदा सुद्धा मनात असं म्हणते की हे कोणाचं तरी घरातल्याच काम आहे. प्रोमोमध्ये एक एक करून घरातल्या सर्व सदस्यांचे फोटो स्क्रीनवर पाहायला मिळतात. त्यामुळे सध्या मालिकेत प्रत्येक पात्रावर संशय घेतला जातोय. खरं तर संजीवनीच्या मनात अभिमन्यूविषयी राग आहेच. घरातली प्रॉपर्टी आणि सगळं साम्राज्य हे अभिमन्यूने उभं केलंय. तिच्या नवऱ्याच्या वाटेला स्वतःच्या हिमतीवर काही झालं नाही अशी भावना सतत तिच्या मनात असते. त्यामुळे ती अभिमन्यूचा सुद्धा काटा काढू शकते. तर दुसरीकडे भैरवी आत्या, जी सतत पूजापाठ आणि काळ्या जादूशी संबंधित गोष्टी करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच शेरूचा सुद्धा मृत्यू झालाय. आता अभिमन्यूच्या जीवावर नेमकं कोण उठलंय, त्याच्या फोटोंवर रक्त कोणी लावलंय आणि या संपूर्ण प्रकरणात वृंदा या चक्रव्यूहात कशी अडकणार आणि स्वतःला सोडवणार, तिचा मोहन तिला कधी सापडणार, हे सगळं येणाऱ्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सौभाग्यवती वृंदा मोहन या मालिकेचा जो ट्रॅक तो खूपच इंटरेस्टिंग होत चाललाय. तुम्हाला ही मालिका आवडतीये का? कॉमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच मालिकांचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी मालिका बझ मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.